म्हणून राहिला असता तर काय झाले असते हो? दख्खनच्या पठारावरचं एक कुटुंब सुखी झालं असतं. आम्हा मुलांमध्ये तुम्ही बसला असता, उठला असता, आमच्या बरोबर जेवला असता, खेळला असता, मागितलं ते दिलं असतं. आम्हाला विरळ घडला नसता, प्रत्येक हट्ट पुरवला गेला असता, घरी येण्याचा शिरस्ता मोडला नसता, तुम्ही सुखाचा उजेड कधीच सोडला नसता. पण आबासाहेब, तुम्ही छत्रपती झाला आणि एकच घर सुखी होण्याऐवजी दख्खनच्या पठारावरची लाखो घरे सुखी झाली. प्रत्येक घरात चुली पेटल्या, चुलीवरती भाकऱ्या भाजू लागल्या, भुकेल्या जीवांनी पोटभरीचे ढेकर दिले. एवढंच नाही आबासाहेब, तुम्ही छत्रपती झाला आणि आई बहिणींच्या मनामध्ये विश्वास जागा झाला. उंच झाडांना झोके घेतले जाऊ लागले, नागपंचमीला फेरा धरून गाणी गायली जाऊ लागली आणि अवघ्या 350 वर्षांनंतर दख्खनच्या पठारावरच्या पुन्हा मंदिरांमध्ये पुन्हा आरत्या गायला जाऊ लागल्या. एवढंच नाही आबासाहेब, केवळ तुम्ही आमचे वडील म्हणून राहिला असता तर एक बाप म्हणून तुमच्या संस्काराचा ठसा नक्कीच उमटला असता. पण राजमुद्रेचा ठसा नसता उमटला आबासाहेब. प्रतिपद चंद्रलेखेव वर्गिष्णू विष्णू वंदिता मुद्रा भद्राय राज्यते मुद्रा भद्राय राज्यते.